सुनसान शेतातली ही हृदयद्रावक दृश्य पाहून कुणाचेही काळीज हेलावलं नाही तरच नवल। आईच्या मृतदेहाजवळ दिसत असलेली 1.5 वर्षाची ही चिमुरडी रात्रभर रडत होती। पोलिसांनी ज्यावेळी हे दृश्य पाहिलं त्यावेळी तेही काही काळ थबकलेच। या मुलीच्या आईचा तुळजापूर तालुक्यातल्या तामलवाडी शिवारात गंजेवाडी रोड लगत हुजूर पटेलाच्या शेतात दगडानं ठेचून खून झालाय। सकाळी शाळकरी मुलांना या मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानं हा प्रकार उघड झाला। महिलेच्या मृतदेहा शेजारी बसून असलेल्या या निरागस मुलीची ओळख अजून पटलेली नाही, त्यामुळे पोलिसच या तानुलीचा सांभाळ करतायत। घटनास्थळी पाहिल्यानंतर किती जरी कठोर असला तरी त्याच्या डोळ्यात पाणी येईल असं एक दृश्य होते। एक मृतदेह बाजूला पडलेला, मुलगी आई म्हणून हाक मारते आणि तिला माहीत नाही की आपली आईचा जीवनातून गेलेली आहे आणि मुलगीला चालता बरोबर येणार जवळपास 2-3 तास ती शेतामध्ये रात्रीच्या थंड हवेमध्ये काकडली होती। महिलेचा अतिशय निर्घुणपणे अज्ञातानं खून केल्यामुळे पोलिसही चक्रावून गेलेत। हा खून का झाला, कुणी केला आणि या तानुलीचे नातेवाईक कोण याची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। कुणाला या संदर्भात काहीही माहिती असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। एकदम दुःख वाटलं, तिची आई नाही या जगात म्हणून खूप वाईट वाटलं। तुम्ही ती सांभाळ करता सगळं? हो। काय करता तुम्ही नेमकं आता? कशी काळजी घेताय? तिला दूध पाजलं, आंघोळ वगैरे घालून कपडे घातले, गंध पावडर करून आम्ही तिला झोपी घातलं होतं। या महिलेचा खून करून अज्ञातानं एका माय लेकीला दूर केलंय, त्यामुळे लवकरात लवकर त्या खुन्याला पकडावं अशी मागणी होतीये। महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।